आम्ही आपल्याला 9 उपाय सांगत आहोत, ज्यातून कोणताही एक उपाय करून आपण गणपती बाप्पांची कृपा मिळवू शकता. जर आपल्या जीवनात साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत असेल, तर ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवा. ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचे पठण करावे. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील. जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल, बहादूर माणूस आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजा करावी आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान आणि बलप्राप्ती होईल. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर्सशी किंवा बॉस यांच्या उच्चाधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू पाहत असाल, तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. ओम गणपतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सुख समृद्धीत वृद्धी होईल. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षता तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा. अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील. विद्येच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जुड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते. संकष्टी चतुर्थीपासून दररोज अथर्वशीर्षाचे पठण केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल दिसेल. तर दररोज अथर्वशीर्ष एकदा तरी पठण करावे. लहानांपासून मोठ्यांना प्रसन्न होणारे गणपती बाप्पा यांचा ओम गणपतीये नमः हा सोपा मंत्र जप केल्यास तुमच्या आयुष्यात बदल नक्की घडेल. तुम्हाला सुख, शांती सर्व काही मिळेल. धन्यवाद.